नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप गणपत काजवे तुम्हा सर्व व्ह्यूअर्सचं, माझ्या रसिक प्रेक्षकांचं आणि माझ्या सबस्क्रायबर्सचं पुन्हा स्वागत करतो माझा चॅनल GS ऑल इन वनमध्ये। मित्रांनो, सर्वत्र आत्ताच होळीचा सण पार पाडल्यानंतरनं चाहूल लागते ती शिमगोत्सवाचीच। म्हणजे प्रत्येक कोकणामध्ये घराघरामध्ये पालख्या येतात। आपल्या देवाची पालखी एक वर्षाने आपल्या घरामध्ये येते, त्याची चाहूल प्रत्येक चाकरमान्यांना आणि गावातल्या लोकांना लागत असतेच। तर तसंच मी आज माझा मित्र विश्वास चव्हाण यांचं गाव नांदगाव, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी आणि त्यामध्येच त्यांची गुरववाडी या ठिकाणी आलेलो आहोत। आज गुरववाडीमध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये पालखी येणार आहे। प्रत्येकाने मोठ्या लगबगीने अशी त्याची तयारी देखील केलेली आहे आणि त्याचाच वृत्तांत आपण आज आपल्या कार्यक्रमामध्ये दाखवणार आहोत। तर माझ्या पाठीमागे नांदगाव गावची सहान आहे। याच सहाण्यावरती प्रत्येक दिवसानंतरनं पालखीचा विसावा असतो। या ठिकाणी गावातील मोठमोठे धार्मिक विधींची माहिती सत्र सगळं या ठिकाणी चालू असतं आणि आत्ताच थोड्या वेळानंतरनं या ठिकाणावरनं पालखीचं प्रस्थान होणार आहे ते गुरववाडीकडे। तर पाहूयात आपण पुढे कशा प्रकारे लोकांनी तयारी देखील केलेली आहे आणि काय पूर्णतः सण उत्सव कशा प्रकारे साजरा होणार आहे। धन्यवाद। मित्रांनो, प्रत्येक घराघरामध्ये ही वेगळी तयारी होत असते आणि या तयारीचं स्वरूप आपण बघू शकता की हाताने काढलेल्या रांगोळ्या, विशिष्ट पद्धतीने त्याला केलेली रोषणाई आणि या ठिकाणी पालखीला येण्यासाठी पायगाड्या देखील घालण्यात आलेल्या आहेत आणि वरती पुष्पवृष्टी करण्यासाठी तिथं तजवीज करण्यात आलेली आहे। पॉज कर थोडंसं पुढे। मित्रांनो, संध्याकाळ होता माझा मित्र विश्वास याच्या ठिकाणी ही पालखी येते आणि माझ्या पाठीमागे बघू शकता आपण की या घरानंतरनं या घरामध्ये पालखी येणार आहे।
मान्य करून घे शहरात सव्वाशे लावून संभाल्या मान्य करून घे संभाल एखादा सहाशे राखवायला तर मित्रांनो, जवळजवळ संध्याकाळ झालेली आहे. प्रत्येकाच्या जवळजवळ सगळ्या घरांमधून पालखी जाऊन आलेली आहे. दर्शन सगळ्यांनी घेतलेलं आहे. घरातील लोकांनी वर्षभरातून आपली पालखी आपल्या घरामध्ये येत असते, त्याची पूर्णतः तयारी यांनी केली. तर संध्याकाळ झालेली आहे आणि संध्याकाळमध्ये मित्रांनो पालखी नाचवण्याचा कार्यक्रम या ठिकाणी मोठ्या जल्लोषाने केला जातो आणि त्याचीच तयारी आपण आता दाखवत आहोत. बघूया काय तयारी झाली या वाडीमध्ये. स्टॉप कर. खानगाव या गावचा शिमगा हा सगळ्या चाकरमानी लोकांच्या हृदयातला हळबा कोपरा असतो. या गावातील माणूस कामधंद्यासाठी कितीही लांब गेलेला असला तरी होळी आणि गणपती या सणांना त्याचे पाय आपोआप गावाकडे वळतात. घराबाहेर उडालेली पिल्लांची जशी पक्षींची वाट पाहत राहते, तसेच गाव आणि गावकरी आपल्या चाकरमान्यांची वाट पाहत असतात. या गावात ढोल ताशांच्या गजरात ग्रामदेवतेची पालखी काढण्यात येते. या दिवसांमध्ये गावातील प्रत्येक घरात पालखी नेण्यात येते. वर्षानुवर्ष ठरलेल्या दिवसानुसार घरोघरी देव पाहुणचाराला येतात असं कोकणात मानलं जातं. ग्रामदेवता घरात येणार याचा घरोघरी आनंद काही औरच असतो. गोडा दोडाचा नैवेद्य दाखवून देवाची पूजा केली जाते. घरातील महिला ग्रामदेवतेची आस्थेने ओटी भरतात. गावातील प्रत्येक घरात पालखी नेण्याचा सोहळा पार पडल्यावर पालखी नाचवण्याचा हा उत्साहवर्धक कार्यक्रम करण्यात येतो. Yes.